नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवचार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आपल्याकडे जो प्रश्न आहे ना, आपण जे शॉर्ट व्हिडिओ बघत आहे, जे आतापर्यंत झालेले प्रिवियस इयरचे क्वेश्चन्स आहेत ते बघत आहे आपण, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक एक प्रश्न घेऊन बघत आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला एक आयडिया होऊन जाणार की कशा प्रकारे कमी वेळामध्ये तो प्रश्नाचा आन्सर द्यावं। ठीक आहे, आता बघा, पहिला हा प्रश्न काय होता, फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल फॉर्म्स ऑफ द वर्ब। म्हणजे एक वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्यामध्ये रिकाम्या जागेमध्ये जे आहे ना, जे ऑप्शन दिले आहेत त्यापैकी जे बसते ते आपल्याला भरायचं आहे। आणि प्रश्न विचारण्यात आला होता बघा, PSI 1991 ची जी परीक्षा होती ना, त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। ठीक आहे, आता प्रश्न काय माहिती आहे का की ही हॅड टू स्कूल। म्हणजे आता एक लक्ष घ्या की इथं जो ही आहे ना, हा वाक्याचा सब्जेक्ट आहे। हॅड जे आहे ना, हे हेल्पिंग वर्ब आहे, आणि त्याच्यानंतर इथं काय यायला पाहिजे, कुठलं तरी मेन वर्ब यायला पाहिजे। आणि टू स्कूल म्हणजे काय की शाळेत जाण्याची क्रिया होत आहे। ठीक आहे, मग जाण्यासाठी जे वर्ब असेल ना ते आपल्याला निवडायचं आहे। मग आता इथं बघा, पहिलं कुठलं होतं, वेंट आहे, त्याच्यानंतर गॉन आहे, कम म्हणजे काय की येणे, आणि रिच म्हणजे काय, पोचणे। आता एक एक बघणार आहे आपण कुठलं येणार आहे। आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर वाक्यामध्ये हे हेल्पिंग वर्ब असतील, हॅज असेल किंवा हॅव असेल, नाहीतर मग हॅड असेल, तर याच्यानंतर जे काही वर्ब असते ना मुख्य क्रियापदाचं, हे नेहमी थर्ड फॉर्ममध्ये येते। ठीक आहे, मग जर का हे तीन असतील, इथं या तीनपैकी काय आलेलं आहे, हॅड आलेलं आहे। मग आता हे वेंट बघा, हे वेंट कशाचं थर्ड फॉर्म आहे का ते बघा। आता हे जे वेंट आहे ना, जर गो असेल, गो हे फर्स्ट फॉर्म आहे, याचा सेकंड फॉर्म वेंट आहे, आणि नंतर काय होते तुमचं, गॉन होते। म्हणजे हे काय तुमचं सेकंड फॉर्म, हे काय आपलं फर्स्ट फॉर्म, आणि हे काय आपलं थर्ड फॉर्म। त्यामुळे वेंटने येणार, वेंट चुकीचा आहे। आता इथं गॉन येऊ शकते कारण की हे थर्ड फॉर्म आहे, तो शाळेमध्ये गेला, असं होऊ शकते। कम हे आहे थर्ड फॉर्म बी आहे आणि फर्स्ट फॉर्म बी आहे, कम, केम आणि कम। अशा प्रकारे ही हॅड कम टू स्कूलने येणार, तर तो शाळेमध्ये गेला हे येणार, म्हणून कमने येत। आणि रिच जे आहे ना, हे याचं फर्स्ट फॉर्मच आहे, याचं थर्ड फॉर्म याला ईडी लागून होणार आहे, त्यामुळे हे नाही येत ऑप्शन। आपलं जे 2 नंबरचं ऑप्शन आहे ना, गो, वेंट आणि गॉन, हे जे आहे हे येणार आहे आन्सर, म्हणून जे आहे ना इथं 2 नंबरचं ऑप्शन जे आहे परफेक्ट बसते। ठीक आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न कसाही असो, काही फरक नाही पडत, तुम्ही आन्सर कसे करता। ठीक आहे, तुमचा बेस किती पक्का आहे हे डिपेंड तुमच्यावर आहे, त्याप्रमाणे तुम्ही आन्सर जे आहे ना देऊ शकता। ठीक आहे, आणि आपण जे आहे ना, जे शॉर्ट व्हिडिओ बघत आहे त्याच्यामध्ये हेच ट्रिक बघत आहे की कशा प्रकारे कमी वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त आन्सर देऊ शकतो। ठीक आहे, जे नवीन विद्यार्थी असतील ना, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जे घंटीचं बटन आहे ना ते पण दाबा, घंटी दाबायला की वेळ नाही लागत। आणि ज्या काय होणार त्यामुळे माहीत आहे का, जे मी नवीन व्हिडिओ टाकतो त्याचे नोटिफिकेशन मिळणार आहे। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा, काही तुमचे सल्ले असतील तर आम्हाला सजेस्ट करा कमेंटमध्ये, जे आहे